नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। खास करून महिला विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। आता महिलांना का वेळ नसतो, कमी असतो, संसार चालू आहे, कुठेतरी जॉब करतायत, काही लोक गृहिणी आहेत, काही लोकांना संसारामधून मुलाबाळातून वेळ मिळत नाही, पण त्यांना एक मनामध्ये एक जिद्द असते, मनामध्ये कुठेतरी आपण डीएड बीएड केलेलं आहे, आगामी काळामध्ये आपल्याला या परीक्षा क्रॅक करायच्यात, वेळेचं नियोजन कसं करावं। बऱ्याच महिलांनी मला वेळेचं नियोजन कसं करावं लागेल सर, थोडंसं वेळेला आम्ही जर व्यवस्थित बांधून ठेवलं तर आगामी काळामध्ये आम्ही पास होणार का, याचे सर्वांचे उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण नियोजनापासून शिक्षक होण्यापर्यंत सर्व काही मदत करत असतो। आपल्या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत 900+ विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सिलेक्शन करून दिलेलं आहे। साधारण माझ्याकडे 2021 पासून ते आतापर्यंत विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन मिळवलं होतं। चला मित्रांनो, आजचं हे नियोजन कसं करायचंय लक्षात घ्या। आपण डीएड बीएड केलेलं आहे बरोबर। आता तुम्ही जर जॉब करत असाल, जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आधी सांगतो कारण त्यांना कमीच वेळ असतो व्हिडिओ बघायला सुद्धा, त्यामुळे जॉब करणाऱ्या लोकांसाठी आता जर तुमचा जॉबचा टायमिंग सकाळी 7 ते 1 वाजता असेल, 7 ते 1 वाजेपर्यंत असेल, तर तुम्ही दुपारच्या सत्रामध्ये साधारण 3 तास वेळ काढायचे। किती तास काढायचे? साधारण तुम्ही 3 वाजता आलात घरी तर 6 वाजेपर्यंत कुठलेही संसाराची कामं बाजूला ठेवून 3 तास रोज द्यायचे। कशासाठी? आपल्या करिअरसाठी। बस दुपारच्या सत्रामध्ये ज्यांची शाळा आहे, ज्यांनी साधारणपणे 10 ते 5 या वेळेमध्ये त्यांनी सकाळचं सत्र निवडायचं। कधी? तुम्ही सकाळी 5 वाजता उठले पाहिजे। 5 ते साधारण 8 वाजेपर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे। मग 5 ते 7 करा, घरची कामं करा, संध्याकाळी 2 तास काढा, सकाळी 2 तास काढा, म्हणजे असं डिवाइड केला तरी चालेल। पण तुम्हाला वेळ काढायचे। सकाळच्या सत्रामध्ये शाळा असणाऱ्या लोकांनी दुपारून वेळ काढा, दुपारच्या सत्रामध्ये शाळा असणाऱ्या लोकांनी सकाळी काही वेळ काढा, त्यानंतर संध्याकाळी काही वेळ काढा, तरच आगामी परीक्षा महाटीईटी सारख्या, सीटीईटी सारख्या, टेट एक्झाम सारख्या परीक्षा पास होता येणार आहे। त्यानंतर गृहिणी आहेत, मुलं बाळ आहेत किंवा मुलं मोठी झालेली आहेत, त्यांना तर काही प्रॉब्लेमच नसतो। घरामध्ये तुमचा दुपारचा वेळ खुला असतो, दुपारची झोप टाळा आणि अभ्यासाला लागा मित्र। बस एवढंच करायचं। जे गृहिणी आहेत किंवा घरीच राहतात, काहीच काम नाहीये, त्या विद्यार्थ्यांसाठी काय करायचंय? फक्त दुपारचा 3 तास वेळ काढा, 3 तास बस। साधारण 12 वाजेपर्यंत सर्व कामं झालेले असतात। आता काही संयुक्त कुटुंब पद्धती राहिलेलीच नाही बरोबर। हम दो हमारे दो 3 4 काय असतील ते लोक घरातले, म्हणजे सर्व लोक घरातले सांगतोय मी। पण शक्यतो नवरा बायको 2 लेकरं, नवरा बायको 1 लेकरू, आणि दिवसभर मिस्टर कामाला गेलेले असतात, आपण घरी एकटेच असतो। मोबाईल मध्ये रील्स बघण्यापेक्षा एखादं जर टीईटीचं पुस्तक वाचलात किंवा टीईटीचं मार्गदर्शन मिळवलात, आगामी काळामध्ये तुमची पोच वेगळी असणार आहे। वेळ काढायचे, ड्रीम स्वप्न पूर्ण करायचे, गृहिणीला कुठलाच प्रॉब्लेम नाही दुपारचा वेळ काढण्यासाठी। मग मित्रांनो, वेळ काढून अभ्यास केलात, बघा लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या नियोजनानुसार जर वेळ काढलात आणि जर अभ्यास केलात आणि मनावरच धरलं की बाबा आपल्याला आगामी काळामध्ये या परीक्षा पास करायचे, कुणीही अडवू शकणार नाही, कुणीच अडवू शकणार नाही आपल्याला। 100% आपण त्या एक्झाम क्रॅक करणार, गॅरंटी के साथ मित्रांनो, लक्षात घ्या। फक्त तुम्हाला ते वेळ काढणं गरजेचं आहे। सोशल मीडिया एवढा दांडगा झालाय मित्रांनो की युट्यूबला तुम्ही काही सर्च करा, महाटीईटी सिलेबस लगेच मिळून जाईल तुम्हाला, महाटीईटी टेट एक्झाम पॅटर्न लगेच मिळून जाईल। आपलं चॅनल बघा, आपल्या चॅनलवर सर्व माहिती टाकलेली आहे। पॅटर्न काय आहे, सिलेबस काय आहे, बुक्स काय वापरायचे, मार्गदर्शक कुणाचं निवडायचं, मार्गदर्शन आपल्याला कुणाचं भावतोय, लाईव्ह क्लास आहेत आपले भरपूर। लाईव्ह क्लास आपलं जर आवडलं तर आपल्याकडे जॉईन करायचं। थोडासा सपोर्ट झाला की येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये 100% यश मिळणार आहे मित्रांनो। अजून एक स्वतंत्र म्हणजे अशी एक मोठी संधी आहे। आता हा 22,000 पदसंख्येचा भार जो काही आता भरला जाणार आहे, त्याच्यानंतर जो क्राऊड आहे तो अगदी गाफील आहे, लक्षात घ्या। तो गाफील क्राऊड ठेवायचा नाही आपल्याला, त्याला आपण मजबूत बनवायचे, लक्षात घ्या। 22,000 लोकांना नोकऱ्या लागणार आहेत, म्हणजे अजून प्लस मध्ये 10,000 ही जागा आल्या तर आगामी काळामध्ये जो हुशार क्राऊड होता, जास्त दिवस रखडलेला होता, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात होता, सगळा क्राऊड निघून जाणार आहे।
मग तो क्राऊड निघून गेल्यानंतर आपल्याला जो काही संधी मिळणार आहे त्या संधीचं तुम्हाला फक्त सोनं करणं गरजेचं आहे. मला इथे संयुक्तिकपणे सांगायला महत्वाचं वाटतं आहे. आता त्याच्यानंतरचा विषय असा आहे, सर आम्ही घरी सेल्फ स्टडी करू शकतो. यस, तुम्हाला जर सर्व ज्ञान असेल सेल्फ स्टडी सुद्धा करू शकता. आरामशीर आपल्याला सर्व ज्ञान मिळालेलं असेल किंवा मिळत असेल तर मित्रांनो मी काय सांगतोय, स्पर्धा परीक्षा करणारे सुद्धा विद्यार्थी काय करतायत की बाबा स्पेसिफिक मला या परीक्षा पास करायची, याच्यामध्ये त्यांना खूप मोठं पोळलेलं आहे की या परीक्षेकडे दुर्लक्ष केल्यामुळे. म्हणजे टीईटी आली तरी काय यार, टीईटी देऊन काय फायदा नाही, शिक्षक भरती कुठून निघणार आहे. त्यानंतर टेट एक्झाम आली तरी जाऊ दे यार, बुद्धिमत्ता गणित जास्त आहे, आपण काय देऊन फायदा नाही, असे म्हणणारे लोक घरी बसलेले आहेत मित्रांनो. त्यांचा अभ्यास असून, शिक्षण असून, त्यांच्याकडे सगळं क्वालिफिकेशन असून सुद्धा घरी आहेत. याचा बारकाईने विचार केलात तरच उद्या भविष्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा जॉब लागू शकणार आहे. आणि शिक्षकापेक्षा सेक्युअर, एकदम स्पेसिफिक, शिस्तबद्ध मला सांगा दुसरा कोणता जॉब आहे? कमेंट मध्ये सांगायचंय मला. असू द्या ना, शिक्षण सेवक 16,000 असू द्या, 18,000 असू द्या, 20,000 पगार असू द्या, 3 वर्षानंतर तुम्हाला फुल पेमेंट होणार आहे. 3 वर्षानंतर जर तुम्हाला फुल पेमेंट होत असेल आणि तुमचं एक लाईफ वेगळ्या मोडवर जात असेल, तुम्ही आत्ता का पुस्तक हात घ्यायला नको, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आता रडतराववर थोडंच बोलू आपण. रडतराव कसे असतात बघा, सर इतकं बिझी शेड्यूल आहे ना, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कसलाच वेळ नाही. ठीक आहे, तुम्ही बिझी शेड्यूल आहात, मग तुम्ही कशाचा विचार करताय? तुमच्या पगारीचा, हातावर देणाऱ्या पगारीचा विचार करताय. 10,000, 12,000, 15,000, 25,000, जास्तीत जास्त या महाराष्ट्रामध्ये इंग्लिश स्कूलला 25,000पेक्षा जास्त पगार नाहीच आहे. तुमचा जर हा 25,000 पगार तुम्हाला 50,000, 75,000 करायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी स्किप सुद्धा कराव्या लागतील, काही गोष्टींचा मोह सुद्धा आवरावा लागेल. तेव्हाच या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस घेऊन येणार आहेत, संधी घेऊन येणार आहेत. आता बऱ्याच लोकांचा जे काही बघा, लक्षात घ्या, परीक्षा पास नसल्यामुळे खूप मोठा घात झालेला आहे. आणि काही लोक फक्त स्थिर होते, काही थोड्या प्रमाणातच काम करून येणाऱ्या आगामी काळात आपल्याला काही करून ही परीक्षा क्रॅक करायचे असे म्हणणारे लोक सगळ्यांनी परीक्षा क्रॅक केलेली आहे आणि आता सध्या त्यांना नियुक्त्या भेटत आहेत. मित्रांनो, हा तुमच्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे. मित्रांनो, माझ्याकडे तर असे अनेक उदाहरणे आहेत. दिवसभरामध्ये मिस्टर सुद्धा जॉबला, स्वतः सुद्धा जॉबला, मुलं बाळ शाळेत टाकून आता शिक्षक झालेले आहेत. त्यांच्या खरंच कार्याला सलाम म्हणता येईल. महिला आहेत त्या सुद्धा. एका महिलेला आपल्याकडे दिवसभरामध्ये 6 तास शाळा करून, साधारणपणे कुटुंबाला वेळ देऊन, मुलं बाळ सांभाळून त्या महिलेला 154 मार्क आहेत. मित्रांनो, किती? 154 मार्क आहेत. 2021 ला कोरी पाटी होती, पूर्णपणे कोरीच पाटी. टीईटी परीक्षा पास नव्हते, टेट एक्झामचं काय भरोसा नाही म्हणून ते निराश होते. आणि मित्रांनो, याच्यातच मला एवढं मोठं समाधान वाटलं, त्या व्यक्तीने माझ्याकडे टीईटीचे क्लास लावले, टीईटी पास करून टाकली. त्यानंतर टेट एक्झामला सध्या 154 मार्क घेऊन त्यांचं सिलेक्शन मित्रांनो आता सध्या रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. मग लक्षात घ्या, तुम्हाला या तुमच्या जीवनामध्ये बदल घडवणाऱ्या परीक्षा आहेत, तर तुम्हाला वेळ काढणं सुद्धा गरजेचं आहे. कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यायचा याचं एक शेड्यूल बनवा. माझ्या फॅमिलीसाठी एवढा वेळ, माझ्या शाळेसाठी एवढा वेळ, शाळेतलं प्रेशर किती घ्यायचंय हे तुम्हाला बघायचंय, हे करायचंय. आणि विशेष म्हणजे आता सुट्ट्या तर लागणारच आहेत, या सुट्ट्याचा सदुपयोग करून घ्या, तरच आगामी काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षेला अडचण येणार नाही. जर अगदीच निराश असाल, नकारात्मक असाल, त्याला कुणीच काही करू शकत नाही. परीक्षा होणार आहेत 100%. कधी कळायला लागले रे? आता मला सांगा, तुमचं जर वय 37-38 वर्ष आहे ओपनच्या विद्यार्थ्यांनी, आता जर तुम्हाला वाटतंय की शिक्षक व्हायचंय, आपण किती पाणी वाहून गेले लक्षात घ्या मागे. मग ते पाणी वाहून न जाता याच्यापेक्षा कमी वय असणाऱ्यांनी झपाटून लागा आणि यांनी सुद्धा अभ्यास करा. तुम्हाला जर कास्टची सवलत असेल तर 43 वर्षापर्यंत सुद्धा जॉब मिळू शकतो. वेल सेटल आहात, 37-38 वर्ष वय आहे तुमचं, तुमचे मुलं बाळ मोठे झालेत, तुम्हाला काहीतरी करण्याची जिद्द आहे, ते विद्यार्थी मागे राहणारच नाहीत, पेटून उठल्याशिवाय राहणारच नाहीत.
अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तयारी करावी. नियोजन कसं वाटलं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपले ना ऑनलाईन लाईव्ह क्लास चालू आहेत मित्रांनो. हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. तुमचं एज्युकेशन वगैरे टाकू शकता मला व्हॉट्सअप क्रमांकावर आणि क्लासची माहिती तुम्हाला मिळवू शकता. लाईव्ह क्लास आहेत मित्रांनो. तुमच्या वेळेनुसार रेकॉर्ड भेटणार आहे. आमच्या वेळेनुसार आमचे लेक्चर होतात पण तुम्हाला रेकॉर्ड सुद्धा मिळणार आहे. ई नोट्स आहेत मित्रांनो. याच्यासोबत नोट्स उपलब्ध आहेत जे की 100% युजफुल असणार आहेत. नोट्स 100% पासिंगची गॅरंटीच. टीईटी सारख्या तर परीक्षा आरामशीर पास कराल. आणि मित्रांनो पुढे आपल्याला PYQ क्वेश्चन पेपर अनेक मटेरियल भेटत राहणार आहे आणि लवकरात लवकर याल तर ऑफर मध्ये ऍडमिशन सुद्धा मिळणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या मनातील टीईटीचं स्वप्न साकार करण्यासाठी एक छोटासा वाटा ग्रो अकॅडमीचा असणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.